हाय, नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असतात. तर माझा हा या चॅनेलवरचा पहिला ब्लॉग आहे. मेथीची पुरी आणि मेथीचे पराठे बनवणार आहे मी. तर तुम्हाला आता दाखवते. चला या मेथीची पुरी आणि मेथीचे पराठेची रेसिपी पाहायला. चला. ही मेथी घेतली, धुवून घेतली आहे चांगली 2-3 पाण्यामध्ये. आणि त्याचे ना थोडेसे दांडे नाही का मेथीचे माझ्याकडनं राहिले, कारण की हे जी मी भाजी करणार होती आणि अचानक मध्ये ठरलं पोरांना मेथीची पुरी खायची होती आणि पराठे. हे गव्हाचं पीठ घेतलं मी. आता पराठे भरपूर खाणार आहेत ना आम्ही, दिवसभर आम्ही हेच खातो. पुरांना पण हेच पीठ असतं. हो, पण थोडंसं ह्याला आहे ना घट्ट मळायचं पुऱ्यांना. आणि पुऱ्या थोड्याशाच करणार आहे ना, त्याच्यामुळं हे नाही का थोडंसं सैल असलं ना हलकं तरी चालतं. हे आहे बेसनचं पीठ. 1 चमचा टाकला, अजून 1-2, कारण माझं पीठ जास्ती आहे ना म्हणून मी 3 टीस्पून घेतले ते हे खायचे. चवीनुसार मीठ घेतलं, थोडासा ओवा घेतलाय आणि हे तीळ आहे. तीळ मी भरपूर टाकते ह्याच्यामध्ये. 1 चमचा मिरची पावडर आणि थोडीशी जास्त, 1 चमचा धने पावडर, अजून 1 चमचा धने पावडर आणि अजून अर्धा चमचा. आणि ही लसूणची पेस्ट आहे, फक्त लसूणची पेस्ट आहे. आणि पाणी टाकलं मी थोडंसं. आता हे सगळं पीठ, मेथी, तर झालंय आता माझं पीठ मळून. हे असं आता ह्याला 10 मिनिटं मी असं भिजत ठेवणार आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं पीठ चांगलं भिजलेलं होतं. आता पराठे करते. ॲक्च्युली काय झालं, पिठामध्ये मी तेल ना टाकलं होतं मळताना. ह्याला ज्या वेळेस हे करतो ना आपण, ते असं सगळं पीठ मळल्यावर तेल लावतो ना, तर त्याच्यात तेल तेव्हा थोडं जास्ती पडलं माझ्याकडनं. म्हणून मी आहे ना तेल वरती नाही लावणार आहे पराठ्यांना, सुकेच पराठे करणार आहे. तब्येतीसाठी चांगलं नाही ना एवढं म्हणून. आणि सिरियसली म्हणजे मी व्हिडिओमध्ये बोलते म्हणूनच नाही, खरंच आहे. मी तेलात खूप कमी तेलातच स्वयंपाक करते. हे असं पराठा झाला छान. तर आपला हा एक पराठा रेडी झालाय आणि बिना तेलाचा आहे हा. आता हे 3-4 पराठे आपले झालेले आहेत असे. आता खाताना मग दाखवते तुम्हाला. एक टाकलं इथे असं. चला भेटूयात आता सगळे पराठे झाल्यावरती. तर इथं पप्पांनी मस्त दही आणले आता पराठ्यांसंग खायला. या तुम्ही पण सगळे जेवायला.
इथं आपलं पराठ्यां संग दही खायला रेडी झालंय. तर पुऱ्या आपण अशा लाटून घेतल्या. आता तेल चांगलं कडक गरम झालेले आहे. ही अशी पुरी आणि हो, हा जो पुरीचा जो मेथी पुरीचा जो व्हिडिओ केला आहे ना, हा मी सकाळी बनवलेले आहेत ह्या पुऱ्या मेथीच्या. कारण पराठेच म्हटले होते रात्री खायला, हे खूप हेवी जातं ना तेलकट रात्रीचं, म्हणून सुके पराठे रात्री केले होते आणि आत्ता पुऱ्या केल्या ते पोरांना. असे अजून पुऱ्या ह्या मेथीच्या पुऱ्या आहेत ना, अर्धवट फुगतात. ह्या पूर्णही फुगतात आणि अर्धवटही फुगतात, कारण मेथी चिटकते ना पिठाला आतमध्ये. ह्याला चांगलं 1-2 मिनटं आता हे आहे मेथीची पुरी, दही. आता दीदीचा रिव्ह्यू घेऊयात आपण. दीदीची आंघोळ मस्त झाली आहे. आता दीदी आयतं खायचं काम करणार आहे दीदी, है ना ग दीदी? छान झाले खरं. नक्की ट्राय करा. मम्मीने ही रेसिपी पण सांगितली आहे तुम्हाला. नक्की ट्राय करा. खूप म्हणजे खूप छान बनवले. खूप, मला तर हे असं खायला खूप म्हणजे खूप आवडतं. हो ना. चला बाय. आता तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. मम्मीने तुमची संग शेअर पण केली आहे. आणि हा आमचा नवीन चॅनलमधला नवीन फर्स्ट ब्लॉग होता. तर तुम्हाला तो नक्की कसा वाटला असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओची स्टार्टिंग मम्मीने केली होती आणि एंड मी करते. व्हिडिओ कसा वाटला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.